बातमी रिक्षा चालकांच्या मराठी सक्तीबाबतची। राज्यात रिक्षा ऑटो चालकांना मराठी सक्तीसाठी अप्रत्यक्षपणे मुदतवाढ देण्यात आली। राज्यात 1 मे पासून 15 ऑगस्ट पर्यंत मराठी शिकण्याची मोहीम ही राबवली जाणार आहे। मात्र मराठीच्या मुद्द्यावरून परवाना रद्द होणार नसल्याचं स्पष्टीकरण मंत्री प्रताप सरनाईकांनी दिलं। तर बेकायदेशीररित्या प्रवाशांना त्रास देणं आणि ज्या नियमावली आहेत त्यांचं उल्लंघन केल्यास परवाना रद्द होणार असल्याचं सरनाईक म्हणाले। तर रिक्षा ऑटो चालकांना मराठी शिकावंच लागणार आहे असं सरनाईकांनी म्हटलं। चालकांना मराठी शिकण्यासाठी प्रशिक्षण वर्ग, पुस्तिका आणि विशेष उपक्रम राबवले जाणार आहेत। जर मराठी येत नसेल तर महाराष्ट्रात व्यवसाय करण्याचा अधिकार नाही असा इशाराही सरनाईकांनी दिला। 1 मे पासूनची मोहीम कायम ठेवलेली आहे। कारवाई होणार। फक्त मराठीसाठी त्यांना 15 ऑगस्ट पर्यंतची मुदत दिलेली आणि तीही आम्ही शिकू, परंतु आमची 1 मे पासूनची जी कारवाई आहे ती राहणार। आम्हाला कळलं तर पाहिजे की किती हिंदी भाषिकांना, कारण कोणी सांगतं 15 लाख, कोणी सांगतं 10 लाख, कोणी सांगतं 5 लाख। अरे किती हिंदी भाषिक रिक्षा चालक आहे हे आमच्याकडे डाटा तर आला पाहिजे आमच्या 59 RTOच्या माध्यमातून। आणि सगळ्यांना आम्ही सांगितलं 16 ऑगस्टला तो अहवाल आमच्या पुढे येणार। चुकीच्या पद्धतीनं काही रिक्षा चालत असतील, चुकीच्या पद्धतीनं टॅक्सी चालत असतील, तर बेकायदेशीररित्या जर काही ते प्रवाशांना त्रास देत असतील किंवा बेकायदेशीररित्या नियमाचं उल्लंघन करत असतील, कारण 20 नियमावली आहे की 20 साधारणतः आमच्या कायद्यामध्ये तरतुदी आहे की त्या 20 कायद्याचं त्यांनी उल्लंघन केलं तर आम्ही त्यांचं लायसन्ससुद्धा रद्द करू शकतो, बॅचसुद्धा रद्द करू शकतो किंवा परमिटसुद्धा रद्द करू शकतो। आम्ही असंच म्हणालो की प्रवाशांशी संवाद साधत असताना ते जे काय बोलले ते तुम्हाला समजलं पाहिजे, तुम्ही जे काय बोललात ते प्रवाशाला समजलं पाहिजे। एवढं जर मराठी जुजबी तुम्हाला येत नसेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करण्याचा अधिकार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।